नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी एक आगळा वेगळा विषय आपल्यासाठी घेऊन आलो आहोत। आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती देणार आहोत मित्रांनो, ती ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत ऐका, तरच तुम्हाला आमचा व्हिडिओ मागचा खरा उद्देश कळेल। मित्रांनो, जी स्त्री तिच्या पतीसोबत रात्री झोपत नाही तिने हा व्हिडिओ नक्की बघावा आणि ऐकावा, कारण त्यांना नंतर पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही। मित्रांनो, आपल्या आजूबाजूला किंवा आपल्याला माहीत असलेल्या भरपूर अशा स्त्रिया असतात ज्या स्त्रिया रात्री आपल्या पतीसोबत शयनकक्षात झोपत नाहीत किंवा पतीला सोबत झोपू देत नाहीत। विश्वास ठेवा मित्रांनो, त्यांना नंतर पश्चाताप करावा लागतो। तर त्यांच्यासोबत असे का होते, आज आपण हे जाणून घेऊया। मित्रांनो, असे म्हटले जाते की लग्नानंतर प्रत्येक पती पत्नीने एकत्र झोपले पाहिजे, पण खरंच पती पत्नीने एकत्र झोपणे आवश्यक आहे का? जर ते दोघे वेगवेगळे झोपले तर काय होईल? मित्रांनो, या व्हिडिओत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पत्नीने पतीसोबत झोपणे का महत्त्वाचे आहे, हे आम्ही तुम्हाला आज एका कथेद्वारे समजावून सांगणार आहोत। तसेच जीवन जगताना मनुष्य 3 प्रमुख चुका करतो ज्यामुळे त्याला अतोनात दुखाला सामोरे जावे लागते। या 3 चुका केल्यापासून गरिबी त्याचा मागे हात धुवून लागते, त्याला उरलेल्या आयुष्यात नेहमीच दुःख दारिद्र्याला सामोरे जावे लागते। जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्ही या चुका करायचा टाळू शकता आणि नेहमी आनंदी आणि धनवान राहू शकता। मित्रांनो, आम्ही तुम्हाला एका कथेच्या माध्यमातून हे सांगणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। मित्रांनो, ही पूर्व काळातली गोष्ट आहे, जेव्हा देवऋषी नारद मुनी नारायण असा भगवान नारायण यांचा जप करत पृथ्वी लोकात भ्रमण करत होते। तेव्हा त्यांनी पाहिले की एक माणूस जंगलाकडे रात्रीच्या वेळी खूप वेगाने जात आहे। तेव्हा देवऋषी नारद मुनी त्या माणसाला पाहून आश्चर्यचकित झाले। त्यांनी विचार केला की एवढ्या रात्री जेव्हा सगळेच आपापल्या घरात गाढ झोपलेले असतात, तेव्हा अशा मध्यरात्रीचा वेळी हा माणूस जंगलाकडे का जात आहे, असा विचार करत देवऋषी नारदमुनी त्या माणसाचा पाठलाग करू लागले। तो माणूस पुढे पुढे जात होता आणि नारदमुनी आकाशमार्गाने त्याचा पाठलाग करत होते। मित्रांनो, काही वेळाने तो तरुण एका झोपडीजवळ पोहोचतो, जिथे एक अतिशय सुंदर स्त्री झोपडीच्या बाहेर उभी असते। ती स्त्री दिसायला अतिशय सुंदर होती। जेव्हा तिने त्या तरुणाला येताना पाहिले तेव्हा ती म्हणाली, या मी खूप वेळेपासून तुमची वाट पाहत होते, तुम्ही खूप उशिरा आलात। तरुण उत्तर देतो, हे प्रिय, आज माझी पत्नी खूप उशिरा झोपली म्हणून मला येण्यास थोडा उशीर झाला। तेव्हा ती स्त्री म्हणते, काही हरकत नाही, तुम्ही आलात हेच महत्त्वाचे आहे। मला देखील माझ्या पतीला झोपवण्यात थोडा उशीर झाला, पण तरीसुद्धा मी तुमच्यापेक्षा आधी आले। मित्रांनो, देवऋषी नारद दोघांचे बोलणे ऐकत होते। तेव्हा ती स्त्री म्हणाली, चला आपण दोघे लवकर झोपडीत जाऊया आणि आयुष्याचा खरा आनंद घेऊया। इतके बोलून दोघे झोपडीत गेले। देवऋषी नारद हे पाहून आश्चर्यचकित झाले। त्यांनी विचार केला की पृथ्वी लोकातील स्त्री पुरुष जे विवाहासारख्या अत्यंत पवित्र बंधनात अडकले आहेत, तरीही ते आपल्या जीवनसाथीला धोका देत आहेत। त्यांना थोडीही लाज वाटत नाही, त्यांना या कृत्याची कसलीही भीती वाटत नाही। ते हे विसरून गेले आहेत आपल्या पती किंवा पत्नीशी विश्वासघात करणे हे किती मोठे पाप आहे। हे सर्व पाहून आणि विचार करून देवऋषी नारद यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले। या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी देवऋषी नारद नारायण जप करत आकाशमार्गाने कैलास पर्वताच्या दिशेने प्रस्थान करू लागले। काही वेळानंतर नारदमुनींना कैलास पर्वत दिसला आणि तिथे भगवान शिव त्यांच्या आसनावर माता पार्वती सोबत विराजमान झाले होते। तेव्हा नारदमुनींना आपल्याकडे येताना पाहून भगवान शिव म्हणाले, या नारद मुनी, कैलास पर्वतावर तुमचे स्वागत आहे। त्यानंतर नारदमुनी भगवान शिवांना आणि सोबत बसलेल्या पार्वती मातेला म्हणाले, प्रभू प्रणाम, माता प्रणाम। हे प्रभू, आज मी पृथ्वी लोकात भ्रमण करण्यासाठी गेलो होतो, तिथे मी एक विचित्र घटना पाहिली। ती घटना पाहून माझ्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण झाला आणि त्याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे। कृपया माझ्या या प्रश्नाचे उत्तर देऊन माझी शंका दूर करा, तुमची खूप कृपा असेल। भगवान शिव गालातल्या गालात हसले आणि म्हणाले, नारदमुनी, तुम्ही निर्धास्त होऊन तुमचा प्रश्न विचारा, मी नक्कीच तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईन। भगवान शिवांच्या मुखातून हे ऐकताच नारदमुनी म्हणाले, हे प्रभू, मी तुमच्याकडून जाणून घेऊ इच्छितो की काही स्त्रिया लग्नानंतर त्यांच्या पतीसोबत का झोपत नाहीत, त्यांना पतीसुखापासून का दूर ठेवतात, याउलट त्या परपुरुषासोबत का संबंध ठेवतात। हे प्रभू, मला जाणून घ्यायचे आहे की मनुष्य आपल्या जीवनात कोणत्या 3 चुका करतो ज्यामुळे त्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो, नेहमीच दुःख दारिद्र्याला सामोरे जावे लागते। हे प्रभू, मनुष्याने आपल्या आयुष्यात कोणते 3 कार्य कधीही करू नयेत, ते मला कृपा करून सांगा। भगवान शिव नारदमुनींचे बोलणे ऐकून म्हणाले, हे देवऋषी नारद, आज तुम्ही फारच उत्तम प्रश्न विचारला आहे, जो संपूर्ण मानव कल्याणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। हा प्रश्न प्रत्येक मनुष्याने एकदा तरी जाणून घ्यावा, कारण काही लोक तरुणपणात केलेल्या चुकांमुळे आपले संपूर्ण जीवन बर्बाद करतात। जे लोक आपले जीवन आनंदी ठेवू इच्छितात
त्यांनी या गोष्टी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. भगवान शिव पुढे म्हणाले, देव ऋषी नारद, आता मी तुम्हाला एका महत्त्वपूर्ण आणि ज्ञानवर्धक कथेद्वारे या सर्व प्रश्नांची उत्तरे सांगणार आहे. तुम्ही ही कथा खूप लक्षपूर्वक ऐका. भगवान शिवांच्या मुखातून हे ऐकताच नारदमुनी म्हणाले, हे प्रभू, कृपया ही कथा लवकर सुरू करा. मी तुम्हाला वचन देतो की मी ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की ऐकेन आणि हे प्रभू, या कथेचे व्याख्यान मी सर्व लोकांमध्ये जाऊन सांगेन. यानंतर भगवान शिव ती कथा सुरू करतात आणि म्हणतात, हे नारदमुनी, ही पूर्वीची गोष्ट आहे. एका नगरात एक सामान्य जीवन जगणारा शेतकरी राहत होता. त्याला एक मुलगा होता ज्याचे नाव दामोदर होते. शेतकरी खूप मेहनती आणि प्रामाणिक होता. त्याच्याकडे शेतीतून मिळणारे चांगले धान्य होते. तो काही धान्य बाजारात विकून पैसे मिळवत असे आणि काही घरी साठवत असे. त्यातून तो आपल्या गरजा पूर्ण करत असे. शेतकरी आपल्या मुलावर, दामोदरवर खूप प्रेम करत असे आणि त्याने त्याला खूप स्वातंत्र्य दिले होते. पण अधिक स्वातंत्र्यामुळे दामोदर बिघडला होता, वाया गेला होता. म्हणतात ना, मुलांना खूप स्वातंत्र्य दिले तर ते चुकीच्या मार्गावर जातात. हेच दामोदरचा बाबतीत झाले. दामोदर तरुण होताच चुकीच्या संगतीत गेला आणि त्याचा बेरोजगार मित्रासोबत जुगार मटका खेळू लागला. लहान वयातच त्याने आपली शरीराची भूक शमवण्यासाठी वेश्याकडे जाण्यास सुरुवात केली. एके दिवशी शेतकऱ्याला समजले की त्याचा मुलगा जुगार खेळतो, वेश्यांकडे जातो आणि दारूही पितो. शेतकऱ्याला हे समजल्यावर त्याला खूप दुःख झाले. त्याने विचार केला की हे सर्व मी दामोदरला दिलेल्या अतिस्वातंत्र्यामुळे झाले आहे. त्याने ठरवले की आता त्याच्या मुलाचे लग्न लावून द्यावे. शेतकऱ्याने विचार केला की लग्नानंतर जेव्हा त्याची पत्नी घरी येईल तेव्हा ती त्याला समजावेल. कदाचित तिचे ऐकून दामोदर योग्य मार्गावर येईल. हा विचार करून शेतकऱ्याने आपल्या मुलाचे दामोदरचे लग्न लावून दिले. विवाह झाल्यावर दामोदर घरातच राहू लागला, कारण त्याची पत्नी दिसायला अत्यंत सुंदर आणि रूपवती होती. काही काळानंतर दामोदरच्या आई वडिलांचे वय वाढले. ते फार वृद्ध झाले आणि एक दिवस असा आला की त्यांनी हा संसार सोडला. मित्रांनो, पुढे भगवान शिव म्हणाले, नारद मुनी, खरी कथा तर आता इथून पुढे सुरू होते. दामोदरची पत्नी अत्यंत सुंदर होती, त्यामुळे दामोदरने वेश्याकडे जाण्याचे सोडले. पण जुगार खेळण्याची त्याची सवय काही केल्या गेलेली नव्हती. हळूहळू दामोदरने जुगार खेळण्यात आपली संपूर्ण संपत्ती गमावली आणि त्याच्याकडे आता काहीही उरले नव्हते. ना त्याच्याकडे पैसा होता, ना त्याच्याकडे कोणतेही कौशल्य. एके दिवशी त्याच्या पत्नीने सांगितले, आता आपल्याकडे काहीही शिल्लक राहिलेले नाही. तू राजाकडे जा आणि तिथे काहीतरी काम शोध, जेणेकरून आपले जीवन जगणे चालवता येईल. पुढे भगवान शिव म्हणाले, हे नारदमुनी, समजण्यासारखी गोष्ट अशी आहे की जर एखादा व्यक्ती राजाकडे नोकरी मागण्यासाठी जातो तर राजा आधी विचारतो की तू काय करू शकतो. जर तुमच्याकडे काही चांगले कौशल्य असेल तर राजा तुम्हाला नोकरी देईल किंवा एखाद्या कामावर ठेवेल. जर काहीच येत नसेल तर तो तुम्हाला निरुपयोगी समजून तिथून हाकलून देईल. भगवान शिव नारद मुनींना पुढे सांगतात, हे देवऋषी, माणसाचे कौशल्य हेच त्याची खरी ओळख असते आणि दामोदरकडे तर काहीही नव्हते, ना पैसा ना कोणतेही कौशल्य. तो आपल्या जीवनाच्या अशा वळणावर पोहोचला होता जिथे माणसाच्या हातून सगळे जाऊन उरतो फक्त पश्चाताप. त्याला 2 मुले झाले होते. ती आता मोठी झाली होती. दोन्ही मुले लग्नाला आली होती. म्हणून दामोदरला वाटले यांचे लग्न करून दिले पाहिजे. पण लग्न म्हणले की पैसा पाहिजे. पण दामोदरकडे आता फुटी कवडीही उरलेली नव्हती. त्याच्याकडून घर चालवणेही कठीण होऊ लागले होते. दामोदरचे आता वय पण वाढले होते. दारूचा अति व्यसनामुळे त्याने आपली शरीराची सर्व शक्ती पूर्णपणे नष्ट केली होती. एके दिवशी दामोदर कामवासनेमुळे आपल्या पत्नीकडे गेला. त्याचा पत्नीजवळ जाताच त्याची पत्नी म्हणाली, या जगात माणसाचे सर्वात मोठे सुख फक्त कामवासनेतच नसते, तर गरजवंतांची मदत करण्यातही असते. जे लोक कामवासनेच्या फेऱ्यात आंधळे होतात ते बर्बाद होतात. हे पतिदेव, आता मी तुम्हाला 3 चुका सांगणार आहे, ज्या चुकूनही कोणी आयुष्यात करू नये. तुम्ही या 3 चुका खूप काळजीपूर्वक ऐका. मनुष्य खूप वेळा या 3 चुका करतो. अशा चुका केल्यामुळे मनुष्य पूर्णपणे बर्बाद होतात. पहिली चूक आहे ती म्हणजे आपल्या जीवनाच्या सुरुवातीच्या काळात चांगले शिक्षण आणि कौशल्य न मिळवणे. जर तुम्ही ही चूक केली तर तुम्हाला उरलेल्या आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ही चूक तुम्हाला आयुष्यभर त्रास देऊ शकते. जर तुमच्याकडे चांगले कौशल्य आणि शिक्षण नसेल तर बाहेर स्पर्धेच्या जगात तुम्हाला कोणी विचारत नाही, कोणी नोकरी कामधंदा देत नाही आणि त्यामुळे तुम्ही बेरोजगार म्हणून ओळखले जातात. दुसरी चूक म्हणजे प्रत्येक कामांना पुढे ढकलण्याची सवय. जर तुम्ही तुमच्या तरुणपणी कोणतेही काम करण्यास टाळाटाळ केली आणि वेळेचा योग्य प्रकारे उपयोग केला नाही तर त्याचा परिणाम असा होतो की तुम्हाला तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. तिसरी चूक म्हणजे चुकीच्या संगतीत पडणे. मित्रांनो, तुम्ही तुमच्या तरुणपणी चुकीच्या संगतीत जाणे आणि वाईट सवयींना बळी पडणे हे तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखते आणि बर्बादीकडे नेते.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे. जर तुम्ही तुमच्या तरुणपणी तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला पुढे जाऊन अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. दामोदरची पत्नी त्याला म्हणते, तुम्ही तुमच्या जीवनाची सुरुवातच चुकीच्या मार्गाने केली. तुम्ही तुमचा वडिलांचा पैशावरच आईश केली, स्वतः काही कामधंदा केला नाही. त्यामुळे आज आपल्याला या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आता मी तुमच्यासोबत कामवासनेत रमू शकत नाही. मला तशी कोणतीही इच्छा राहिली नाहीये. मला आता तुमच्यासोबत झोपायचेही नाही आणि तुम्हाला झोपवायचेही नाही. आता आपले वय अर्ध्यापेक्षा अधिक झाले आहे. मी यापुढे धार्मिक जीवन जगणार आहे. मी भगवंताची सेवा करू इच्छिते. भगवंत नक्कीच या वाईट दिवसात आपली मदत करतील. आता अशी वेळ आहे की आपण दोघांनीही स्वतः आत्म्याला परमात्म्याशी जोडले पाहिजे. बाल्यावस्थेतून तरुणाईपर्यंत लोकांचे जीवन ब्रह्मचारी असते. ब्रह्मचर्यानंतर ते वैवाहिक जीवनात प्रवेश करतात. वैवाहिक जीवनात ते पुत्राची कामना करतात. पुत्र झाल्यानंतर सून मिळवण्याची इच्छा करतात. मग ते वृद्ध होतात आणि त्या ब्रह्मचर्य जीवनात परत जातात जिथून ते वैवाहिक जीवनात आले होते. त्यामुळे आता आपल्यासाठी ब्रह्मचारी जीवनात जाणेच योग्य आहे. ज्या प्रकारे तुम्ही तुमचे तारुण्य वाया घालवले आहे त्याचप्रमाणे वृद्धापकाळ हा वाया घालवू नये. आता आपण पूजा अर्चना, ज्ञान, सत्संग, भजन आणि कीर्तन ऐकण्यात वेळ घालवला पाहिजे. आता आपले एकच उद्दिष्ट आहे, आपल्या मुलांचे लग्न करून देणे आणि आपण आपल्या सांसारिक जीवनातून मुक्त होऊन भगवंताचा नामचिंतनात स्वतःला रमवल पाहिजे. मित्रांनो, पुढे भगवान शिव म्हणतात, हे नारद मुनी, दामोदरच्या पत्नीने बरोबर म्हटले होते. जे लोक माझ्याशी सत्यमनाने जोडले जातात त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी भासत नाही. आता पुढे ऐका. एके दिवशी एक वृद्ध स्त्री दामोदरच्या घरी येते आणि दामोदरच्या पत्नीला म्हणते, एका मोठ्या आघातामध्ये माझी सून अनिल एक वारले गेले. माझा सांभाळ करायला घरात कुणीही नाही. तू मला मनाने चांगली वाटलीस. खूप दिवसापासून मी तुला बघते. तू भल्या पहाटे मंदिरात येतेस, देवाची पूजा अर्चना करतेस, नित्य नियमाने तुळशीला पाणी घालतेस, न चुकता तुळशी मातेजवळ दिवा लावतेस, दररोज गाईला भाकरी खाऊ घालतेस. हे सगळं पाहून मला माझ्या सुनेची आठवण येते. ती पण तुझ्यासारखीच धार्मिक होती. हे मुली, मी तुला माझ्याजवळची सर्व संपत्ती देऊन टाकते. माझी एवढीच इच्छा आहे की मी माझं उरलेले आयुष्य तुझ्यासोबत राहाव. तुला असं करायला आवडेल का? तेव्हा दामोदरची पत्नी म्हणते, हो ऐका, नाही, माझी काहीही हरकत नाही. माझ्याकडून नेहमी तुमची सेवा केली जाईल. तुम्ही आजपासूनच माझ्या घरी राहू शकता. मग पुढे ती वृद्ध स्त्री दामोदरच्या पत्नीला आपली संपूर्ण संपत्ती देऊन टाकते आणि तिच्या घरी राहायला लागते. यामुळे दामोदरच्या घरी लक्ष्मी आली आणि दामोदरची दोन्ही मुले कामधंद्याला लागली. काही दिवसांनी दामोदरने आपल्या दोन्ही मुलांचे लग्न लावले आणि पूर्ण कुटुंबासह आनंदाने राहू लागला. भगवान शिव म्हणतात, हे नारदमुनी, त्या वृद्धीच्या संपत्तीमुळे दामोदरच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली. त्याच्या घरी पैसे आले. पण दामोदर जो होता तो आता चुकीच्या मार्गावर चालू लागला. त्याच्या पत्नीने त्याच्यासोबत झोपण्यास नकार दिला आणि कामवासनेत सहभागी होण्यासही नकार दिला. यामुळे दामोदर दुसऱ्या मार्गावर गेला जो त्याच्यासाठी खूप चुकीचा होता. दामोदर एका स्त्रीच्या प्रेमजाळ्यात अडकला गेला, कारण त्याची पत्नी न त्याच्यासोबत झोपत होती, न त्याच्याशी नीट बोलत होती, न त्याच्या शरीर सुखासाठी त्याला काही प्रतिक्रिया करत होती. आपली काम वासना शांत करण्यासाठी दामोदर आता दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमजाळ्यात अडकला गेला. तो रात्री त्याची पत्नी झोपल्यानंतर तो गावाबाहेर एका झोपडीत जात असे आणि त्या परस्त्री सोबत आपली काम वासना शांत करत असे. ती क्रिया झाल्यानंतर दोघेही आपापल्या घरी परत जात असत. भगवान शिव म्हणतात, देवऋषी नारदमुनी, माझा सर्व स्त्रियांना उपदेश आहे की स्त्रियांनी आपल्या पतीचा त्याग असा करू नये जसा दामोदरच्या पत्नीने केला. कारण जर एखादी स्त्री आपल्या पतीसोबत झोपणे सोडून देते आणि रतक्रिया करणे बंद करते तर पती चुकीच्या मार्गावर निघून जातो. पतीला योग्य मार्गावर हळूहळू आणायला पाहिजे. एकदम सगळेच सोडून देणे योग्य नाही. आपल्या पतीला विश्वासात घेऊनच योग्य तो निर्णय घ्यावा. आता मी तुम्हाला स्त्रियांसाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगतो ज्या त्यांनी कधीही करू नयेत. पहिली गोष्ट, स्त्रीने आपल्या पतीसोबत रात्री विश्रांती घेणे आणि त्याच्यासोबत झोपणे पूर्णपणे सोडू नये. जर एखादी स्त्री आपल्या पतीसोबत झोपण्यास नकार देते त्यामुळे काही पती दुसऱ्या स्त्रीचा शोध घेऊ शकतात. दुसरी गोष्ट, स्त्रीने आपल्या पतीसोबत नेहमी प्रामाणिक राहावे आणि कधीही परपुरुषाचा विचार करू नये. नेहमी त्यांनी आपला पती धर्म पाळला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, स्त्रीने आपल्या पतीवर नेहमी लक्ष ठेवावे. कधीही त्याला मोकळे सोडू नये. नेहमी तो काय करतो, कुठे जातो याकडे पत्नीने लक्ष दिले पाहिजे, जेणेकरून तो वाईट मार्गापासून दूर राहील आणि कोणत्या दुसऱ्या स्त्री सोबत रमणार नाही. भगवान शिव पुढे म्हणतात, हे नारद मुनी, आता तुम्हाला कळलं असेल की जो पुरुष तुम्ही पाहिला जो झोपडीत एका स्त्री सोबत रतक्रियेत लिप्त होता तो दामोदरच होता.
त्याच्या पत्नीने त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवणे पूर्णपणे सोडून दिले होते. न ती त्याच्यासोबत झोपत होती, नाही त्याला विश्वासात घेऊन काही कामे करत होती. मग दामोदर आपली काम वासना आणि आपले मन शांत करण्यासाठी दामोदर परक्या स्त्री सोबत झोपत होता. असे करणे त्याला नरकाचा हक्कादार बनवते, पण ते समजून घेण्याची अक्कल त्याच्यात नव्हती. आपल्या पत्नीचा विश्वासघात केल्यामुळे त्याला मेल्यानंतर अनेक शिक्षांना सामोरे जावे लागणार आहे, हे पण सर्व मनुष्याने ध्यानी ठेवले पाहिजे. हे नारद मुनी, जेव्हा लग्न होते तेव्हा दोघा पती पत्नींनी आपापला धर्म पाळला पाहिजे. नेहमी खरे, प्रामाणिक आणि चांगल्या मार्गाचा स्वीकार केला पाहिजे. असे केले तरच ते माझ्याशी जोडले जातात आणि मी त्यांना त्यामुळे काहीही कमी पडू देत नाही. नेहमी त्याच्याकडे सुख, समृद्धी आणि चांगले आरोग्य राहते. मित्रांनो, आता देवऋषी नारदमुनींना त्यांचा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. त्यांचा समस्याचे पण समाधान झाले होते. ते आता प्रसन्न होतात आणि नारायण नारायण म्हणत तिथून प्रस्थान करतात. मित्रांनो, आशा आहे की ही माहिती तुम्हालाही खूप आवडली असेल. जर तुम्हाला ही माहिती चांगली वाटली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबतच हर हर महादेव जरूर लिहा. धन्यवाद.